नमो बुद्धाय, जय भीम. बुद्धविहार भ्रमण आणि पाली भाषा अभ्यास वर्ग, धम्मलिपी अभ्यास वर्ग यामध्ये आपण अभ्यासाचा एक विषय म्हणून भगवान बुद्धांच्या 10 मुद्रा कोणत्या ते सांगितले होते. सविस्तर पाहूयात. धम्मचक्र मुद्रा. तथागत सम्यक संबुद्धांनी सारनाथ येथे प्रथम धर्मोपदेश केला होता. ही धर्मोपदेश मुद्रा आहे. ध्यान मुद्रा. चिकित्सक बुद्ध हे ध्यान मुद्रेत असतात. भूमिस्पर्श मुद्रा. ज्ञानप्राप्ती दर्शवते. तथागत सम्यक संबुद्धांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली, याला साक्षीदार कोण आहे? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, वरती खुलं आकाश आणि ही भूमी या गोष्टीला साक्षी आहे. म्हणून ते भूमीवर त्यांचे हात ठेवतात आणि ही भूमिस्पर्श मुद्रा आहे. पृथ्वी ज्ञानाची साक्षी आहे हे दर्शवते. वरद मुद्रा. अर्पण, दया, दान, प्रामाणिकता, स्वागत इत्यादी दर्शवते. करण मुद्रा. वाईटापासून वाचवणे, सूचित करणे, रोग, नकारात्मक विचारापासून बाहेर निघण्यासाठी ही करण मुद्रा आहे. वज्र मुद्रा. पंचतत्व असतात. वायू, जल, अग्नी, पृथ्वी, धातू हे दर्शवणारी वज्र मुद्रा आहे. वितर्क मुद्रा. शिक्षेचा प्रचार, परिचर्चेचे हे प्रतीक आहे. अभय मुद्रा. निर्भयता, आशीर्वाद यांचे प्रतीक आहे. शांतता, भय, सुरक्षा, निर्भयता दूर करण्याचे हे प्रतीक आहे. उत्तरबोधी मुद्रा. दिव्य, सर्वोच्च, सार्वभौम ऊर्जा, आत्मज्ञान याचे प्रतीक दर्शवते. अंजली मुद्रा. यालाच नमस्कार आणि हृदयांजली मुद्रा देखील म्हणतात. प्रार्थना, आराधना, अभिवादन असे दर्शवणारी ही मुद्रा आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या 10 मुद्रा आपण समजून घेतल्यात. यातील मी विद्यार्थ्यांना उत्तरबोधी मुद्रा नेहमी सांगते. अंजली मुद्रा तर आपली कॉमन आहे. इत्यादी सर्व ह्या तथागत सम्यक संबुद्धांच्या मुद्रा आपण पाहिल्या. साधू साधू साधू.